जीनियस मॅथ अँड ट्रिक या पुस्तकातील हा 16वा चॅप्टर आहे. वेग, वेळ आणि अंतर. अनेक स्पर्धा परीक्षेमध्ये वेळ, वेग, अंतर यावरील प्रश्न विचारले जातात. तर या अनुषंगाने या पाठामध्ये सविस्तर ट्रिक, सरावासाठी भरपूर प्रश्न, त्याचबरोबर नवीन नवीन ट्रिक दिलेले आहेत. तर पाहूया. पहिलं QR कोडसह पुस्तक, म्हणजे या पुस्तकामध्ये तुम्हाला नोट्स पण मिळतील आणि डायरेक्ट प्रत्येक चॅप्टरचा व्हिडिओसुद्धा पाहायला मिळेल. तर पाहूयात वेग, वेळ, अंतर लगेच. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये पाहूया आपण वेग, अंतर आणि वेळ या संबंधी महत्त्वाची प्रश्न. पोर्टलवर सुद्धा या भागावर प्रश्न विचारले गेलेले आहेत. तर महत्त्वपूर्ण असा हा भाग असून हा भाग जर समजला तर तुम्हाला रेल्वेची उदाहरणं सुद्धा खूप लवकर समजतील. चला तर पाहूया मग महत्त्वाचा भाग. नमस्कार मित्रांनो, या व्हिडिओमध्ये पाहूया आपण काळ, वेग आणि अंतर यांच्या संबंधी सूत्र आणि यावर आधारित पोर्टलवर विचारलेली महत्त्वाची प्रश्न. पोर्टलवरील महत्त्वाची प्रश्न याचा सराव पण घेणार आहोत. त्याचबरोबर बसचा वेग आणि दोन बस एकमेकांना भेटण्याचा कालावधी यावरही आधारित प्रश्न आपल्याला पाहायचे आहेत. या संबंधी महत्त्वाची सूत्रे. त्याचबरोबर बऱ्याच विद्यार्थ्यांना मिनिट आणि तासाचं रूपांतर असेल किंवा किलोमीटर, मीटरचे रूपांतर असेल या संदर्भामध्ये पण काही अडचणी आहेत. तर यावरही आपण सराव प्रश्न घेणार आहोत. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे पोर्टलवरील प्रश्न. आणि यापूर्वी जो काही आपण घटक पाहिलेला आहे तो म्हणजे नफा तोटा. या नफा तोटा संदर्भात काही महत्त्वाची उदाहरणे. चला तर सुरू करूयात मग. काळ, वेग, अंतर या संबंधी महत्त्वाची सूत्रे. या ठिकाणी पहिलंच सूत्र आपण, आणि काम, काळ, वेगचं एकच सूत्र आहे, फक्त त्याची रूपं वेगवेगळी आहेत. तर लक्षात ठेवा, वेळ बरोबर अंतर भागिले वेग. अंतर बरोबर वेळ गुणिले वेग. आणि हेच सूत्र आणखी एक वेगळ्या पद्धतीने जर लिहिलं तर हे वेळ इथे येतं आणि वेग इकडे येईल. म्हणजे आपण असं लिहू शकतो, वेग बरोबर अंतर भागिले वेळ. म्हणजे हे तीन सूत्र आहेत. हे तीन सूत्र नसून एकच सूत्र आहे. या ठिकाणी थोडं विश्लेषण जर आपण केलं या सूत्राचं तर एक गोष्ट लक्षात येईल, ही जो वेळ दिलेला आहे हा वेळ आपण तासामध्ये गृहीत धरतो. अंतरचा विचार केला तर अंतर किलोमीटरमध्ये असतं आणि वेग जो असतो तो ताशी प्रति किलोमीटर. हे अतिशय मूळ एकक किंवा मूळ पद्धतीनं किंवा वेगवेगळे गणित हे तास, किलोमीटर आणि ताशी पर किलोमीटर वेग या पद्धतीनेच असतात. तर या सर्वांचा आपल्याला अभ्यास करायचा आहे. त्यापूर्वी आपणास काही कन्व्हर्शन किंवा म्हणजे रूपांतर कसं करायचं हे आपण पाहूयात. तर रूपांतर करत असताना सुरुवातीला पाहूयात आपण किलोमीटरचे मीटर पर सेकंद कसे रूपांतर करायचे. म्हणजे तुम्हाला जर परीक्षेमध्ये असा वेग विचारला दिला, समजा की रेल्वेचा वेग 36 किलोमीटर प्रति तास असून किंवा आहे, तर रेल्वेचा मीटर पर सेकंद वेग काढा. प्रश्न तसा अतिशय सोपा आहे आणि एका स्टेपमध्ये त्याचं उत्तर येतं. परंतु हे मीटर पर सेकंद कसं करायचं, तर आपल्याला जो वेग दिलेला आहे या ठिकाणी तो वेग दिलाय 36 किलोमीटर पर आवर. 36 किलोमीटर पर आवर याचा नेमका अर्थ काय होतो, तर 36 किलोमीटर अंतर प्रति तास. म्हणजे प्रत्येक तासाला 36 किलोमीटर अंतर ही रेल्वे जाते. परंतु आपल्याला काय पाहिजे, मीटर पर सेकंद. म्हणजे किती मीटर जाते प्रत्येक सेकंदाला काढायचंय. लक्षात ठेवा. तर या ठिकाणी आपल्याला काय करावं लागेल, हे 36 किलोमीटर पर आवर हे जर व्यवस्थित लिहिलं आपण तर हे 36 किलोमीटर एक तास किंवा पर आवर. तर ह्या ठिकाणी आपल्याला मीटर पर सेकंद पाहिजे. मग मीटर पर सेकंद पाहिजे असेल तर ह्या 36,000चे मीटर लिहावे लागतील.
म्हणजे हे मीटर होतील 36 गुणिले याला 1000 करावं लागेल आणि छेदामध्ये तासाचे सेकंद करावे लागतील म्हणजे 60 गुणिले 60 लिहावं लागेल. पहा आणखी एकदा महत्वाची गोष्ट, किलोमीटर आहे म्हणून याचं मीटर करण्यासाठी 1000 न गुणलं आणि 1 तास म्हणजेच आपल्याला सेकंद करायचे असतील तर 60 मिनिट आणि त्याला पुन्हा 60 ने गुणावं लागेल. आता हे आपण सोडवून घेऊयात. 0 0 कटलेला आहे, दुसरं एक 0, इथलं एक 0 कटेल. त्यानंतर 6 1 6 6 6 36, 6 1 6 6 6 36 आणि या ठिकाणी 6 1 6 6 1 6 राहील या ठिकाणी. म्हणजेच अंशामध्ये फक्त 10 उरेल आणि छेदामध्ये काही नाही म्हणजे 1. तर हे जे 10 आलेलं आहे हे आहे मीटर पर सेकंद. म्हणजेच रेल्वेचा मीटर पर सेकंद वेग आहे 10 मीटर प्रति सेकंद, म्हणजे प्रत्येक सेकंदाला 10 मीटर. या ठिकाणी काय होता अर्थ, प्रत्येक तासाला 36 किलोमीटर. तर हे किलोमीटरचं मीटर प्रति सेकंद या ठिकाणी केलेलं आहे. यानंतर पाहूया पुढचा भाग, तासाचे मिनिट सेकंदामध्ये रूपांतर करणे. आता हे तासाचं मिनिट सेकंदामध्ये रूपांतर कसं होतं, जर समजा आपण एक साधं उदाहरण घेऊया की समजा 3 तास, 3 तासाचं मिनिटामध्ये रूपांतर कसं करता तुम्ही, तर 3 गुणिले 60 करतात, 3 संग 18 म्हणजे हे 180 मिनिट होत असतात, लक्षात ठेवा. आता याचे आपल्याला जर सेकंद करायचे असतील तर याला पुन्हा 60 न गुणतो आपण, म्हणजे हे 0 0 2 वेळेस, 18 पंचे 90 आणि 18 संग 108 म्हणजे 108. तर हे 10,800 सेकंद झाले. तर हा काही म्हणजे सोपा प्रश्न आहे, तोंडी पण काढू शकतात. पण खरी अडचण कुठे येते, जेव्हा तुम्हाला असं दिलेलं असतं की 2.24 तास. तर पहा 2.24 तास आपल्याला जर असं दिलं असेल आणि आपल्याला या ठिकाणी मीटर म्हणजे मिनिट आणि तास किती आहेत हे शोधायचं असेल तर या ठिकाणी पहा 2 तास तर हे निश्चित आहे, याचे मिनिट सेकंद वगैरे लिहिता येतात, काही अडचण नाही, 2 तास सेपरेट आहे. 0.24 तास, आता हे 0.24 ला असंच लिहा, गुणिले ह्याला 60 न गुणून घ्या, शून्याला 0 आणि 24 25चे 24 संग 44 म्हणजे 144 येईल. आणि हे पॉइंट जे आहे ते पॉइंट इकडून 2 घरं सोडून म्हणून इकडून 2 घरं, तर या ठिकाणी उत्तर येईल 14.40. यामध्ये पॉइंटच्या या बाजूला जी काही संख्या असेल ते असतात मिनिट आणि दशांश चिन्हाच्या इकडं किती आलेलं आहे आता 40. तर या 40ला पुन्हा 60 न गुणा, हे 0.40 गुणिले 60, 0 0 2 0 6 चौक 24 आणि पुन्हा पॉइंट द्या. म्हणजे या ठिकाणी आता हे पूर्ण 0 होऊन जातच असतं 2 वेळेस गुणाकार केल्यानंतर शक्यतो. तर हे 2.24 तास, 2.24 तास म्हणजे काय, तर 2 तास, या ठिकाणी हे मिनिट आहेत म्हणून सांगितलं होतं तुम्हाला, 14 मिनिट आणि हे 24 आलेले म्हणजे 24 सेकंद. तर हे मिनिट तास मध्ये रूपांतर करणे म्हणजे दशांश अपूर्णांकामध्ये जर तास असेल तर या ठिकाणी आपण या पद्धतीने रूपांतर करू शकतो. यानंतर पाहूया आणखी एखादं उदाहरण. समजा आपल्याला असं दिलेलं आहे की 5.42 तास. तर हे पॉइंट वेगळं लक्षात घ्या. याच्यामध्ये जर आपण असं लिहिलं तर याचा डायरेक्ट अर्थ असा होतो की 5 वाजून 42 मिनिटे, पण या ठिकाणी 5.42 तास, ह्या दोन्हीमध्ये कन्फ्यूज होण्याची शक्यता आहे. हे वेगळं आहे आणि हे वेगळं आहे. हे 5.42 तासच आहेत, हे सगळे तासच आहेत, पण इथं कसं आहे 5 तास 42 मिनिट आहेत, म्हणजे ह्या दोन्हीही संकल्पना वेगवेगळ्या आहेत. तर ह्या 5.42 तासचा आपल्याला मिनिट सेकंदामध्ये लिहायचं आहे. तर हे 0.42 ला अगोदर 60 न गुणून घ्या, शून्याला 0, 6 2 12ला 2 हातच्याली 1, 6 चौक 24 आणि 1 25, हे पॉइंट इथे या ठिकाणी असं येणार. तर पॉइंटच्या इकडे जी संख्या आहे पूर्ण ते असतात मिनिट, हे लक्षात ठेवा. पॉइंटच्या इकडे जे 20 आलेलं आहे, पुन्हा ह्या 20 ला पुन्हा 60 न गुणा,
0020 6 दोन्ही 12 आणि या ठिकाणी पॉइंट, म्हणजे हा जो वेळ आहे 5.42 तास, याला आपण असं लिहू शकतो 5 तास मिनिट. या ठिकाणी सुरुवातीला 60 ला गुणल्यानंतर हे म्हणजे 25 मिनिट आणि हे 12 म्हणजे 12 सेकंद. तर लक्षात ठेवा 2 वेळेस 60 न गुणायचं आहे. जर पॉइंट मध्ये तास असेल, पॉइंट मध्ये तास असल्यास 2 वेळेस 60 न गुणायचं. पहिल्यांदा 60 न गुणल्यानंतर पॉइंटच्या डाव्या बाजूला जे असतील ते मिनिट असतील, राहिलेले जे काही पॉइंट असतील त्याला पुन्हा 60 न गुणायचं आणि ते येतील आपल्याला सेकंद. म्हणजे सुरुवातीला मिळतात मिनिट, नंतर येतात सेकंद. या पद्धतीनं हा प्रश्न पण लक्षात ठेवा, अतिशय सोपा आहे. यानंतर पाहूया पुढचा भाग. पुढचा प्रश्न अतिशय सोपा आहे, अतिशय तोंडी तुम्ही हे प्रश्न सोडवू शकता. तुम्हाला वाटत असेल की नेमकं सर अतिशय काय म्हणतात, कारण अतिशय म्हणल्याशिवाय तुम्हाला पण विश्वास बसत नाही की खरंच हा सोपा आहे. आणि खरंच सर्व गणिती सोपी असतात, फक्त आपल्याला सूत्र वगैरे माहित नसत नाहीत किंवा आपण विचार करत नाही. तर पहा या ठिकाणी प्रश्न असा आहे, एक व्यक्ती 40 किलोमीटर प्रति तास वेगाने 4 तास 30 मिनिटे प्रवास करतो, तर प्रवासाचे अंतर किती? तर पुन्हा पहा या ठिकाणी वेग जर दिलेला आहे, वेग दिलेला आहे 40 किलोमीटर प्रति तास आणि जो वेळ दिलेला आहे तो वेळ म्हणजे 4 तास 30 मिनिटे. आता हे 4 तास 30 मिनिटे याचा अर्थ आपल्याला कळतो की हे 4.5 तास आहेत, म्हणजे आपण असं लिहू शकतो 4.5 तास. तर हे 4.5 तास प्रवास केलाय. किती वेग आहे? 40 किलोमीटर. म्हणून एकूण अंतर बरोबर सूत्र असेल वेग गुणिले वेळ. मग वेग आहे 40 किलोमीटर आणि वेग आहे 4.5 तास. हा जर गुणाकार केला तर हे 0ला 0, 4 न गुणिले 20 ला, 4 पंचे 20 ला, 0 हातच्याली 2, 4 चौक 16 आणि 2 80 आणि हे 1 नंतर दशांश नाही म्हणून 1 नंतर दशांश शून्य, म्हणजे उत्तर येईल 180 किलोमीटर प्रवास झाला असेल. 180 किलोमीटर प्रवास झाला असेल. जर तुम्ही चुकून हे या 4 तास 30 मिनिटाला जर असं लिहिलं 4.30 तर तुमचं उत्तर चुकतं, हेही लक्षात ठेवा. म्हणजे आपल्याला मिनिटाचं तासामध्ये पण रूपांतर करता आलं पाहिजे आणि तासाचं मिनिट सेकंदामध्ये पण रूपांतर करता आलं पाहिजे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे 325 किलोमीटर अंतर 50 किलोमीटर पर तास वेगाने पूर्ण करण्यासाठी किती वेळ लागेल? यासारखे प्रश्न पोर्टलवर आहेत, लक्षात घ्या. म्हणून आपण या प्रश्नांचा सराव घेत आहोत किंवा सोडवून घेत आहोत. तर या ठिकाणी वेग दिलेला आहे आपल्याला 50 किलोमीटर प्रति तास, म्हणजे एका तासाला 50 किलोमीटर. अंतर पाहूया किती आहे. अंतर बरोबर आहे 325 किलोमीटर. तर आपल्याला काढायचं आहे वेळ बरोबर अंतर छेद वेग. या ठिकाणी हा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास. अंतर आहे 325 छेदामध्ये 50. तर या ठिकाणी जर हा भागाकार वगैरे पूर्ण करून घेतला तर आपल्या लक्षात येईल की या ठिकाणी 325 ला 50 न भागायचं आहे. तर डायरेक्ट 50 न पण भाग घालू शकतात किंवा 5 न पण भाग घालता येईल. 5 न भाग घालूयात आपण. 5 1 5, 0ला 0, 5 1 30, 2 उरले, 5 5 25, म्हणजे 65/10 आलेला आहे आणि छेदामध्ये 10 असेल तर 1 पॉइंट देतो, म्हणजे 6.5 तास वेळ लागेल. तर अतिशय सोपं सूत्र आहे आणि या सूत्राचा वापर करून तुम्ही नक्कीच गणित सोडवू शकतात. यानंतर पाहूया आपण पुढचा प्रश्न. पुढील प्रश्न आहे 400 किलोमीटर अंतर प्रवास करण्यासाठी 50 किलोमीटर वेगाने जेवढा वेळ लागतो तेवढ्याच वेळात आणखी 20 किलोमीटर प्रति तास वेग वाढवून 20 किलोमीटर प्रति तास वेग वाढवून प्रवास केला तर किती अंतर पूर्ण
होईल. तर पहा, अंतर दिलेलं आहे सुरुवातीला 400 किलोमीटर, वेग दिलेला आहे 50 किलोमीटर प्रति तास. आपण जर वेळ काढला तर वेळ बरोबर डिस्टन्स अपॉन या ठिकाणी वेग दिलेला आहे म्हणजे व्हेलॉसिटी किंवा स्पीड. तर या ठिकाणी डिस्टन्स आहे 400 किलोमीटर, व्हेलॉसिटी किंवा स्पीड आहे 50. 0 0 कटले 5 1 5 45 म्हणजे वेळ आलेला आहे 8 तास. या प्रवासासाठी त्याला 8 तास वेळ लागतो. आता आपल्याला सांगितलेलं आहे तेवढ्याच वेळेत आणखी 20 किलोमीटर वेग वाढवून, म्हणजे आता वेग किती वाढवायचा आहे, आणखी 20 म्हणजे अगोदरचा 50 प्लस 20 वाढवायचा आहे. टोटल वेग होईल 70 किलोमीटर प्रति तास. आणि एवढाच वेळेमध्ये किती अंतर जाईल असं म्हटलंय, तर अंतर बरोबर वेग गुणिले वेळ. वेग आहे या ठिकाणी 70 किलोमीटर, वेळ आहे 8 तास. 7 8 56 आणि 0 म्हणजे 560 किलोमीटर अंतर जाता येईल जर स्पीड 20 किलोमीटर प्रतिने वाढवली तर. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे एक वेगळ्या पद्धतीचा. मुंबई ते नागपूर अंतर 650 किलोमीटर असून मुंबईवरून एक बस 80 किलोमीटर वेगाने नागपूरला निघाली. त्याच वेळी 50 किलोमीटर वेगाने एक बस नागपूरवरून मुंबईला निघाली असता त्यांची भेट किती तासांनी होईल व मुंबईपासून किती अंतरावर होईल. तर अतिशय सोपी थीम आहे. समजा या ठिकाणी मुंबई असं समजूयात आपण, या ठिकाणी नागपूर आहे आणि हे जे अंतर दिलेलं आहे हे अंतर आहे 650 किलोमीटर. आता मुंबईवरून एक बस निघाली, त्याच वेळेस नागपूरवरून एक बस निघाली. मुंबईकडल्या बसचा वेग आहे 80 किलोमीटर प्रति तास आणि नागपूरकडल्या बसचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास. ह्या दोन्हीही एकाच वेळेस निघाल्यात. तर भेटण्याचा जर कालावधी विचार केला आपण तर पहा, दोन्हीही 1 तास जर झालं तर हे 80 किलोमीटर चालेल, हे 50 किलोमीटर. 2 तास झाल्यावर हे 160, हे 100 म्हणजे प्रति तास यांचा जो वेग आहे दोन्हीचा, प्रति तास वेग तो येणार 80 किलोमीटर प्लस 50 किलोमीटर म्हणजे टोटल होणार 130 किलोमीटर प्रति तास. तर या वेगाने आता ह्या दोन गाड्या एकमेकांच्या जवळ येत आहेत आणि टोटल अंतर आहे 650 ला जर ह्या 130 न गुणलं 13 1 13 13 5 65 म्हणजे 5 तास वेळ लागेल. म्हणजे या दोन गाड्या 5 तासांनी भेटतील. दोन गाड्या किती तासानंतर भेटतील? 5 तासानंतर. या ठिकाणी काय केले आपण, मुंबईवरून गाडी जाणारीचा वेग आहे 80 किलोमीटर, नागपूरवरून मुंबईला येणारीचा वेग आहे 50. दोन्ही वेगांची बेरीज केली ती झाली 130 आणि 650 किलोमीटर अंतर जायला 5 तास वेळ लागला. म्हणून 5 तासानंतर या दोन गाड्या एकमेकांना भेटतील. पुढे प्रश्न असा आहे की मुंबईपासून किती अंतरावर भेट होईल. तर या ठिकाणी मुंबई आहे, मुंबईपासून ही गाडी आता 80 किलोमीटर वेगाने निघालेली आहे आणि 5 तासानंतर जर ह्याची भेट होत असेल तर या गाडीनं 5 तास प्रवास केला असेल आणि 5 तास म्हणजे या ठिकाणी 80 गुणिले जर 5 केलं तर 400 किलोमीटर अंतर फ्रॉम मुंबई. तर या पद्धतीने हा प्रश्न तुम्ही तोंडी सुद्धा सोडवू शकता. त्याला काही वेळ पण नाही लागणार, कारण 625 ला जर तुम्ही डायरेक्ट 50 न भागलं तर तुम्हाला उत्तर मिळून जातं. म्हणजे 650 ला यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. नाशिक ते लातूर अंतर 500 किलोमीटर असून नाशिकवरून एक बस 40 किलोमीटर वेगाने लातूरकडे निघाली. त्याच्यानंतर 5 तासांनी, हा शब्द खूप महत्वाचा लक्षात घ्या, ही बस निघाल्यानंतर 5 तासांनी लातूरवरून एक बस 60 किलोमीटर वेगाने नाशिकला निघाली. तर लातूर पासून किती अंतरावर
या दोन्ही बस एकमेकींना भेटतील. तर या ठिकाणी घटना मी सांगतो थोडक्यात. समजा नाशिक आहे, या ठिकाणी लातूर आहे. नाशिक ते लातूर अंतर दिलेलं आहे आपल्याला 500 किलोमीटर. आता नाशिकवरून एक बस निघाली, तिचा वेग आहे 40 किलोमीटर पर तास. तर काय होणार आहे पहा, हा वेग आहे 40 किलोमीटर पर तास आणि ही गाडी निघाल्यानंतर 5 तासांनी लातूरवरून दुसरी बस निघालेली आहे. म्हणजे या गाडीचा 5 तास प्रवास झालाय. 5 गुणिले 40 जर आपण केलं तर 200 किलोमीटर प्रवास ऑलरेडी पूर्ण झालेला आहे. म्हणजे या ठिकाणी 200 किलोमीटर अंतर ऑलरेडी ही बस इथपर्यंत आलेली आहे. त्याच वेळीस आता लातूरवरून दुसरी बस निघाली, जिचा वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास. तर आता राहिलेलं अंतर जर आपण विचार केलं तर हे अंतर 200 किलोमीटर तर पूर्ण झाले. राहिलं किती अंतर मग? 300 किलोमीटर. म्हणजे 300 किलोमीटर अंतर राहिलेलं आहे. आणि आता दोन्ही बस सुरू झालेले आहेत, म्हणजे चालूच आहेत. या बसचा वेग आहे 40 किलोमीटर, लातूर करून निघाली 60 किलोमीटर. दोन्ही वेगाची बेरीज करा. बेरीज केल्यानंतर आपल्याला मिळेल 100 किलोमीटर. या 100 किलोमीटरनी राहिलेल्या अंतराला आपल्याला भागायचं आहे, म्हणजे 300 किलोमीटरला भागायचं आहे. 100 एक 100, 100 त्रिक 300, म्हणजे 3 तास. लातूरवरूनची बस निघाल्यानंतर 3 तासानंतर यांची भेट होणार आहे. म्हणजे लातूरपासून किती अंतर? जेवढं लातूरच्या बसचा वेग आहे 60 गुणिले 3 जर केलं तर 180 किलोमीटर अंतर लातूरपासून 180 किलोमीटरवर या दोन्ही बसची भेट होईल. जर हेच अंतर नाशिक पासून विचारलं असतं तर पहा, नाशिक बस सुरुवातीला 5 तास चाललेली आहे आणि नंतर 3 तास, म्हणजे टोटल 8 तास. म्हणजे 8 गुणिले जर 40 केलं तर 8 चोक 32, 320 किलोमीटर अंतर हे नाशिक पासून आहे. म्हणजे या ठिकाणी कुठेतरी बसची भेट होईल. आणि हे अंतर लातूर पासून 180 किलोमीटर आणि हेच अंतर नाशिक पासून 320 किलोमीटर. म्हणजे या ठिकाणी सूत्र सुद्धा आपल्याला गरजेची नाहीत. कोणतंही सूत्र जरी पाठ नसेल ना, तरी या पद्धतीने जर आपण विचार केला तर गणित तोंडी सुटतात. आणि म्हणून मी वारंवार सांगत असतो की विचार करायला शिका. योग्य दिशेने जर विचार केला ना, हेच गणित जर तुम्हाला जर टाकलं तर तुम्ही विचार करता की कोणतं सूत्र वापरायचं, किती किलोमीटर. तर ह्या गोष्टी प्रत्यक्ष आपल्या समोर घडतात असा जर विचार केला ना, नक्कीच तुम्हाला हे गणित सर्व सोपे जातील. यानंतर पाहूया यासारखं गणित आणखी एक. पुढचा प्रश्न आहे, एका स्टेशनवरून सकाळी 8 वाजता एक बस 40 किलोमीटर वेगाने निघाली. म्हणजे एक स्टेशन आहे, समजूया आपण हे स्टेशन आहे. इथून एक बस निघालेली आहे. किती वाजता? 8 वाजता. तिचा वेग आहे 40 किलोमीटर प्रति तास. 2 तासानंतर दुसरी बस 60 किलोमीटर वेगाने त्याच मार्गाने निघाली, तर दोन्ही बसची भेट किती वाजता होईल? संपूर्ण प्रश्न तुम्ही आणखी एकदा वाचून घ्या. तर पहा, पूर्ण प्रश्न मी आणखी एकदा डबल वाचतो. एका स्टेशनवरून सकाळी 8 वाजता एक बस 40 किलोमीटर वेगाने निघाली. 2 तासानंतर दुसरी बस 60 किलोमीटर वेगाने त्याच मार्गाने निघाली, तर दोन्ही बसची भेट किती वाजता होईल? तर लक्षात ठेवा, या ठिकाणी घटना काय घडलेली आहे. सकाळी 8 वाजता एक बस 40 किलोमीटर वेगाने निघाली आणि त्याच्यानंतर 2 तासांनी दुसरी बस 60 किलोमीटर वेगाने निघाली. म्हणजे दुसरी बस पण स्टेशन तेच असेल आणि ती निघालेली आहे. हिची निघण्याची वेळ आहे 2 तासांनी, म्हणजे 10 वाजता. आणि वेग आहे 60 किलोमीटर प्रति तास. तोच रस्ता आहे, तीच फक्त बसेस. पहिली बस 8 वाजता 40 किलोमीटर वेगाने,
दुसरी बस 10 वाजता 60 किलोमीटर वेगाने निघाली, तर काय होईल? पहिली बस ही 2 तास पुढे जाईल. 2 तास म्हणजे किती अंतर जाईल मग? 2 गुणिले 40 म्हणजे 80 किलोमीटर अंतर पुढे जाईल. म्हणजे पहिली बस पुढे आलेली आहे, 80 किलोमीटर अंतर कापलेलं आहे. आता दुसरी बस 60च्या स्पीडने निघाली आहे, त्याच्या पुढे काय होणार पहा. ही पहिली बस 40च्या स्पीडने चलेल, दुसरी बस आता हे 60 स्पीडने चलेल. म्हणजे प्रत्येक तासाला ही 60 किलोमीटर जाईल, ही 40 किलोमीटर जाईल. म्हणजे दुसऱ्या बसचा वेग हा 20 किलोमीटर जास्त आहे. एकूण अंतर जे जास्त गेलेलं आहे, तर त्यासाठी सूत्र कसं तयार करतो पहा. पहिली बस निघालेला वेळ निघून किती झाला? 2 तास गुणिले किती अंतर? 40. आणि हे अंतर आपल्याला कव्हर करायचं आहे. दुसऱ्या बसचा वेग किती जास्त आहे? 60. मग या ठिकाणी काय करावं लागेल? 60 वजा 40 म्हणजे 20 न जास्त वेग आहे. म्हणजे या ठिकाणी उत्तर असं येईल 2 गुणिले 40 छेद 20. 20 एक 20, 20 दोन्ही 40 आणि 2 गुणिले 2चा जर गुणाकार केला तर 4 तास. म्हणजे दुसरी बस जर 4 तास चालली तर ह्या दोन्ही बस बरोबर एका ठिकाणी येतील आणि अशा कुठेतरी भेटतील समान अंतरावर. एकच रस्ता आहे, फक्त आपण 2 दाखवलेला आहे. आता तुम्हाला वाटेल की खरोखरच ही भेट झालेली आहे का? तर भेट झाली का नाही हे जर चेक करायचं असेल ना, तर पहिली बस किती तास चालली? अगोदर 4 तास, नंतर किती चालेल? 4 तास. म्हणजे सुरुवातीचे 2 तास, नंतरचे 4 तास. म्हणजे पहिली बस 6 तास चालेल, वेग आहे 40 आणि हिचा अंतर होईल 240 किलोमीटर. दुसऱ्या बसचा वेग आहे 60, ही 4 तास चालेल आणि अंतर होईल 240 किलोमीटर. म्हणजे ह्या दोन्हीची भेट नक्की झालेली आहे. मग या ठिकाणी सूत्र काय तयार झालं? तर हे सूत्र कशी तयार होतात पहा. या ठिकाणी पाहूया आपण की नेमकं सूत्र कसं तयार झालं या ठिकाणी. तर या ठिकाणी मी सूत्र लिहितो. या ठिकाणी जे काही माहिती लिहिलेली आहे, 2 तास कुठून आलं? तर 2 बसच्या वेळेतील फरक गुणिले पहिल्या बसचा वेग आणि छेदामध्ये दुसऱ्या बसचा वेग वजा पहिल्या बसचा वेग. हे सूत्र आपल्याला केव्हा वापरायचं आहे? जर एक बस पाठीमागून निघाली तर दोन्ही बसची भेट किती वेळेने होईल असा जर प्रश्न आला तरच आपण हे सूत्र वापरणार आहोत. आता यासाठी आपण एक आणखी गणित तयार करूयात, स्वतःच गणित तयार करूयात म्हणजे आपल्या लक्षात येईल. पहा, गणित असं आहे. ए बस आहे, ए बस 30 किलोमीटर वेगाने 7 वाजता निघाली. त्याच स्टेशनवरून बी बस 40 किलोमीटर वेगाने 10 वाजता निघाली. तर त्या दोन्ही बस किती वाजता भेटतील? तर आपल्याला काय करावं लागेल? ही माहिती फक्त या सूत्रामध्ये भरावी लागेल. जसं की दोन्ही बसच्या वेळेतील फरक. पहिली बस 7 ला, दुसरी बस 10 ला, वेळेतला फरक आला 3 तास गुणिले पहिल्या बसचा वेग 30 किलोमीटर छेदामध्ये दुसऱ्या बसचा वेग वजा पहिल्या बसचा वेग. दुसऱ्या बसचा आहे 40 वजा पहिल्या बसचा 30. हे आपण सोडवूया. वरचा गुणाकार आला 90, खालची वजाबाकी येईल 10. 10 एक 10, 10 9 90 म्हणजेच 9 तास वेळ लागेल. किती तासांनी विचारलं तर 9 तासांनी, परंतु आपल्याला विचारलं किती वाजता. तर या ठिकाणी 10 वाजता दुसरी बस निघाली आणि 10 वाजता निघाल्यापासून 9 तास प्रवास म्हणजे 10 वाजलेत प्लस 9 तास म्हणजे टोटल झाले 19 वाजता. आणि 19 वाजता म्हणजे हे 24 तासाप्रमाणे उत्तर आलं. 12 तासाप्रमाणे
19 मधून 12 वजा करा 7 वाजता, म्हणजे सायंकाळी 7 वाजता यांची भेट होईल. तर गणित हे आपण अशी स्वतः जर तयार केली ना तर खूप लवकर सुटतात, कारण आपल्याला माहित असतं पहिली बस 7ला निघाली, वेग 30 किलोमीटर आहे. दुसरी बस 10 वाजता निघाली, वेग 40 किलोमीटर आहे. पहिली बस 3 तास पुढे गेलेली आहे, म्हणून या ठिकाणी 90 किलोमीटर अंतर ती पुढे जाते. आणि हे 90 किलोमीटर अंतर दुसरे बस 10 किलोमीटर जास्त वेग आहे, 10 किलोमीटरनं हे अंतर कव्हर होतं. तर हे सगळी सूत्र अगदी अशी तयार होतात. यासाठी कुठलं विशेष असं पुस्तक सुद्धा लागत नाही. तर या पद्धतीनं सर्व प्रश्न सोडवून घ्या, तुम्हाला नक्की सुटतील. जर याबद्दल काही शंका असेल तर तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकतात. यानंतर पाहूया आपण पोर्टलवर आलेली महत्वाची प्रश्न, काळ, अंतर आणि वेग या संबंधात. चला तर पाहूया पोर्टलवरील महत्वाचे प्रश्न. 2 ट्रेन्स एकमेकांना 400 किमी अंतरावर असलेल्या 2 बिंदूपासून एकमेकीच्या दिशेने धावायला सुरुवात करतात. पहिल्या ट्रेनचा वेग 30 किलोमीटर प्रति तास आणि दुसऱ्याचा 50 किलोमीटर प्रति तास आहे. दोन्ही ट्रेन एकमेकांना भेटेपर्यंत किती वेळ लागेल? तर आत्ताच आपण यासारखी उदाहरणं पाहिलेली आहेत. या ठिकाणी आपल्याला असं सांगितलेलं आहे की 2 ट्रेन 2 स्टेशनला आहेत आणि या स्टेशनमधील अंतर आहे 400 किलोमीटर. एक ट्रेन या दिशेने आणि दुसरी ट्रेन या दिशेने, म्हणजे पहिली ट्रेन समजा हे ए आणि बी बिंदू असतील, तर पहिली ट्रेन ए कडून बी कडे निघालेली आहे, जिचा वेग आहे 30 किलोमीटर प्रति तास. दुसरी ट्रेन बी कडून ए कडे निघालेली आहे, जिचा वेग आहे 50 किलोमीटर प्रति तास. तर या 2 ट्रेन एकमेकाला भेटण्यासाठी किती वेळ लागेल असं विचारलेलं आहे. तर एकूण अंतर आहे 400 किलोमीटर आणि ह्या दोन्ही ट्रेनचा वेग आपल्याला प्लस करायचा असतो, कारण इकडून ताशी 30 किलोमीटर, इकडून ताशी 50, म्हणजे ताशी वेग होतो आपल्याला 30 प्लस 50. म्हणजे या ठिकाणी आपल्याला लिहावं लागेल 400 छेद 30 आणि 50 म्हणजेच 80. 0 आणि 0 कटलं, 8 एका 8, 8 पंचे 40, म्हणजे 5 तास वेळ लागेल. अगदी तोंडी सुद्धा करू शकता तुम्ही. 30 आणि 50 एकूण होतो वेग 80 आणि 400ला जर 80 ने भागलं तर 5 तास उत्तर येतं. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4, 5 तास. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एक माणूस मुंबईहून निघतो आणि ताशी 8 किमी वेगाने प्रवास करत 25 तासांनी पुण्याला पोहोचतो, तर दोन्ही स्थळातील अंतर किती? तर या ठिकाणी अतिशय सोपे सुद्धा प्रश्न येतात, हे लक्षात ठेवा. हा पोर्टलवरील प्रश्न आहे. तर वेग दिलेला आहे आपल्याला 8 किलोमीटर प्रति तास, ताशी 8 म्हणजेच 8 किलोमीटर प्रति तास, आणि वेळ आहे 25 तास तो प्रवास करतोय. आपल्याला शोधायचं आहे अंतर. अंतर बरोबर आपण सूत्र माहिती आहे आपल्याला, वेग गुणिले वेळ म्हणजेच 8 गुणिले 25, आणि हा जर गुणाकार केला तर तो येतो 200 किलोमीटर. 8च्या स्पीडने 25 तास प्रवास म्हणजेच 200 किलोमीटर 2 स्थळातील अंतर असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, 200 किलोमीटर अंतर असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. पुढचा प्रश्न आहे, एक रेलगाडी 10 किलोमीटर अंतर 8 मिनिटात कापते. एक रेलगाडी 10 किलोमीटर अंतर 8 मिनिटात कापते. तिचा वेग जर ताशी 5 किलोमीटरनी वाढवला तर तेवढेच अंतर कापण्यासाठी लागणारा वेळ असेल. तर या ठिकाणी वेळ काढायचा आहे आपल्याला. किती वेळ लागेल? 10 किलोमीटर अंतर आहे, अंतर दिलेलं आहे 10 किलोमीटर आणि त्याला वेळ दिलेला आहे 8 मिनिट. यावरून आपल्याला सुरुवातीचा वेग काढून घ्यावा लागेल आणि तो वेग ताशी 5 किलोमीटरने वाढवायचा आहे आपल्याला. तर या ठिकाणी जर आपल्याला वेळ काढायचा असेल ताशी आणि वाढवलेला वेग हा ताशी आहे, आपल्याला या ठिकाणी मिनिट दिले तर या मिनिटाचा तास करून घ्यावा लागेल. आणि हे जर तास करायचं असेल
वेळ हा जर तासामध्ये करायचा असेल तर ह्या 8 ला आपण 60 न भागून, मिनिटातला जर आपण 60 न भागलं तर हे होतं तास. तर इतका वेळ लागलेला आहे. अंतर आहे 10 किलोमीटर. वेग म्हणजे सुरुवातीचा वेग आपण शोधून घेऊयात. तर सुरुवातीचा वेग जो आहे त्यासाठी सूत्र असणार आहे अंतर छेद वेळ. अंतर आहे 10 किलोमीटर आणि वेळ आहे 8/60. 8/60 म्हणजेच आता या ठिकाणी पहा, छेदाचा छेद हा वर गुणाकारामध्ये जातो, म्हणजे हे येणार 10 गुणिले 60 छेदामध्ये 8. हा जर भागाकार केला आपण या ठिकाणी 60 आणि 8चा, 10 आणि 8चा या सगळ्यांचा गुणाकार भागाकार जर केला तर 2 न भागूयात. 2 चोक 8, 2 पंचे 10, 4 एक 4, 4 एक 4, 2 उरले, 4 पंचे 20, म्हणजेच 5 गुणिले 15 आलेला आहे. आणि वेग जो आलेला आहे आपला वेग सुरुवातीचा तो आहे 75 किलोमीटर प्रति तास. आता आपल्याला हा वेग 5 किलोमीटरनी वाढवायचा आहे आणि वेग 5 किलोमीटरनी जर वाढवला तर नवीन वेग जो असणार आहे, नवीन वेग तो येईल 80 किलोमीटर प्रति तास. 80 किलोमीटर वेगाने गेल्यानंतर किती वेळ लागेल आपल्याला हे शोधायचंय. पुन्हा आपल्याला सूत्र लिहावं लागेल. वेळ बरोबर अंतर आहे 10 किलोमीटर आणि वेग आहे 80. तर इतके आपल्याला तास लागतील. पुन्हा ह्या तासाचे जर मिनिट करायचे असेल, 10/80 तासाचे मिनिट करायचे असेल तर 10/80 गुणिले 60 न गुणा म्हणजे मिनिट येतील. हे 0 आणि 0 कटेल. त्यानंतर हा भागाकार करून घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजे 10 आणि 60चा गुणाकार अगोदर करून घेऊया आपण. 10 गुणिले 6 60 येईल, भागाकारामध्ये 8, 8 ने भागूया त्याला. 8 एक 8, 8 सत्ती 56, 5 4 उरतील, 40 होईल. 8 पंचे 40 म्हणजे 7.5 मिनिट इतका वेळ लागेल. 7.5 मिनिट इतका वेळ लागेल. पुन्हा एकदा पूर्ण प्रश्न तुम्हाला मी रिवाइज करतो. 10 किलोमीटर अंतराला 8 मिनिट वेळ लागत होता. यावरून आपण वेग काढला आणि ह्या मिनिटाची इथं तासामध्ये रूपांतर केले. 60 न भागल्यानंतर आपल्याला तासी वेग मिळतो 75 किलोमीटर प्रति तास. या 75 किलोमीटर प्रति तासाचा वेग आपल्याला 5 किलोमीटरने वाढवायला सांगितलाय आणि हा वाढवलेला वेग होईल 80 किलोमीटर. म्हणून वेळ बरोबर अंतर भागिले वेग हे तासामध्ये मिळेल आपल्याला. याचं मिनिट करायचं असेल तर 60 न गुणावं लागेल, म्हणून आपण 60 ने गुणलं आणि हे पुन्हा पूर्ण कॅल्क्युलेशन केल्यानंतर आपल्याला वेळ मिळालेला आहे 7.5 मिनिट. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1, 7.5 मिनिट इतका वेळ लागेल. यानंतर पाहूया आपण पुढील प्रश्न. तर हा एक वेगळा प्रश्न आहे थोडा. एक मुंगी एका निसरड्या चढावरून चढण्याच्या प्रयत्नात प्रत्येक तासाला 5 मीटर चढते व पुढच्या अर्ध्या तासाला 3 मीटर घसरते. मुंगीला 5 मीटर चढून जाण्यास किती वेळ लागेल? तर पहा, प्रत्येक तासाला म्हणजे 1 तास जर ती वर चढली तर ती 5 मीटर वर जाते आणि पुढच्या अर्ध्या तासामध्ये 3 मीटर घसरते. म्हणजेच अर्धा तास म्हणजे 0.5 तास समजूयात आपण. तर ती काय होते, 3 मीटर घसरते. हे 5 मीटर चढते. याचा अर्थ तुम्हाला लक्षात आला असेल की 1.5 तासामध्ये काय होतं. 1.5 तासामध्ये मुंगी फक्त 2 मीटर वर चढते. हे पहिल्या 1.5 तासामध्ये 2 मीटर चढली म्हणजे आपण असं इथे लिहून ठेवूया कॅल्क्युलेशन. 1.5 तास 2 मीटर, पुन्हा 1.5 तास मुंगी आता 4 मीटर वर जाईल. त्यानंतर पुन्हा 1.5 तास मुंगी 6 मीटर वर जाईल. पुन्हा 1.5 तास मुंगी 8 मीटर वर जाईल. आता काय होईल पहा, पुढच्या 1 तासामध्ये ती मुंगी 5 मीटर वर जाईल आणि 13 मीटर पूर्ण होईल. आपल्याला या ठिकाणी 13 मीटर वर चढून जायचंय, म्हणजे 13 मीटर टार्गेट आहे.
8 मीटर चालल्यानंतर ती डायरेक्ट पुढच्या 1 तासामध्ये 13 मीटर जाईल, पुन्हा वर गेल्यानंतर खाली घसरणार नाही. म्हणून या ठिकाणी एकूण जो वेळ लागलेला आहे तो जर सगळा मोजला आपण, 1.5 आणि 1.5 3 तास, हे 1.5 4.5 आणि हे 1.5 6 तास आणि हे 1, म्हणजे असा एकूण 7 तास वेळ लागेल. म्हणून या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय 1. तर हा पण वेळेचाच प्रश्न होता म्हणून आपण आवर्जून घेतलेला आहे. तर या पद्धतीचे तुम्हालाही काही प्रश्न सुटत नसतील किंवा सुटले असतील, पोर्टलवरचे प्रश्न तुमच्याकडे असतील तर नक्कीच तुम्ही ग्रुपवर शेअर करू शकतात. नक्कीच आपण त्यावर योग्य असं स्पष्टीकरण देण्याचा प्रयत्न करूयात. यानंतर पाहूया पुढील भाग. यानंतर पाहूया पुढचा एक सोपा प्रश्न. एका कारला दर तासाला 5 किलोमीटर वेग वाढतो. म्हणजे वेग हा जो आहे, एका कारचा वेग दर तासाला 5 किमीने वाढतो. पहिल्या तासात पार केलेले अंतर 45 किलोमीटर असेल तर एकूण 7 तासामध्ये पार केलेले एकूण अंतर किती? तर हे कॅल्क्युलेशन लहान असल्यामुळे आपण डायरेक्ट बेरजा करून पण करू शकतो. फॉर एक्झाम्पल, पहिल्या तासामध्ये 45 किलोमीटर, दुसऱ्या तासामध्ये 50 किलोमीटर, कारण वेग प्रत्येक तासाला 5 किलोमीटर वाढतोय. तिसऱ्या तासाला 55 किलोमीटर, चौथ्या तासाला 60 किलोमीटर होईल, पाचव्या तासाला 65 किलोमीटर, सहाव्या तासाला 70 किलोमीटर आणि सातव्या तासाला 75 किलोमीटर वेग होईल. आणि या सर्वांची आपल्याला बेरीज करायची आहे. या बेरजेचं एक वैशिष्ट्य सांगतो तुम्हाला. जर ह्या विषम संख्या असल्या, विषम म्हणजे 1 2 3 4 5 6 7, या 7 विषम संख्या आहेत. फरक जर समान असेल तर मधल्या संख्येला डायरेक्ट 7 न गुणा, 6 7 42 आणि हे 0 म्हणजे 420. म्हणजे ह्या सर्वांची बेरीज पण 420 येत असते. हे या ठिकाणी तुम्हाला सांगायचंय आवर्जून. केव्हा होता असं? जर ह्या संख्या विषम असतील तर. नसेल तर तुम्ही तोंडी पण बेरीज करू शकता. 5 आणि 5 10 आणि 5 15 आणि 5 20 ला 0, हातचे 2, 7 आणि 7 14, 14 आणि हातच्याचे 2 18, 6 आणि 6 12 आणि 18 30, 5 आणि 5 10 40 आणि 2. तर या ठिकाणी बेरीज एवढीच येते. आणखी एकदा बेरीज करूयात. 4 आणि 5 आणि 5 10 म्हणजे 14, हातच्याचे 2 16, 16 आणि हे 12 28 आणि 7 2 14 म्हणजे 28 आणि 14 42. तर एकूण अंतर 420 किलोमीटर पूर्ण केले जाईल. तर या पद्धतीने हा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. यानंतर पाहूया पुढचा प्रश्न. एक व्यक्ती 800 मीटर अंतर एका ठराविक वेगाने पार करतो. म्हणजे वेग दिलेला नाही. त्याचा वेग जर 15 मीटर प्रति सेकंदनी जास्त असता तर तो गंतव्य ठिकाणी 12 सेकंद आधी पोहोचू शकला असता. तर मूळ वेग काढा. तर पहा मित्रांनो, या ठिकाणी वेग काढत असताना एक व्यक्ती 800 मीटर, म्हणजे एकूण अंतर किती आहे? 800 मीटर. तर हे सांगितलंय की जर, आणि वेग आपल्याला माहित नाही, समजा वेग आहे x, वेग जर 15 मीटरनं वाढवला असता म्हणजे काय झाला असता? x अधिक 15 करावं लागलं असतं. म्हणजे सुरुवातीचा वेग आहे x, नंतरचा वेग आहे x अधिक 15. त्यावेळेस तो, तर या ठिकाणी सुरुवातीचा वेग आपण गृहीत धरलेला आहे x आणि नंतरचा जो वेग आहे x अधिक 15. तर हे गणित सोप्या पद्धतीने जर सोडवायचे झाले तर, कारण x ची किंमत ठेवून खूप वेळ लागतो, त्यासाठी सोप्या पद्धतीने आणि लवकर सोडवायचं असेल तर त्यासाठी ट्रिक सांगतो तुम्हाला. हे x आणि नंतरचा वेग आहे x अधिक 15, अंतर आहे 800. तर या ठिकाणी पर्याय चेक करायचे. 800 म्हणजे पहिला पर्याय जर घेतला, पहिला पर्याय 20 मीटर, तर 20 नी 800 ला भाग जातो, म्हणजे 800 भागिले 20 हा भाग जातो. पण जर समजा 15 किलोमीटर वाढवलं तर काय होईल? 800 भागिले 35 होईल आणि ह्या 35 ने 800 ला पूर्ण भाग जाणार नाही. म्हणजे पहिला पर्याय चूक. दुसरा पर्याय चेक करूया. 800 ला 25 ने भाग जातो, भाग पण घालून बघूया आपण. 25 1 25, 25 त्रिक 75,
5 उरले, 25 दोन्ही 50 म्हणजे 32 सेकंद लागलेले आहेत. आता आपण 15 किलोमीटर जास्त करूयात, म्हणजे 800 प्लस. आता वेग काय करायचा, सुरुवातीचा 25 मानला आपण, नंतरचा होईल 40. 4 1 0 0 कटले, 4 1 4, 4 दोन्ही 8 आणि हे 0 म्हणजे 20 सेकंद. तर पहा, सुरुवातीचा वेळ होता 32 सेकंद, म्हणजे या ठिकाणी 20 सेकंद कमी लागलेले आहेत, म्हणजे 12 सेकंद आपल्याला कमी लागलेले आहेत. सुरुवातीला 32 नंतर 20 सेकंद म्हणजे 12 सेकंद आधी पोहोचू शकला, म्हणजे दुसरा पर्याय योग्य आहे. तुम्ही तिसरा पर्याय जर चेक केलात ना, तर 30नी 800ला भाग जाणार नाही आणि 35नी सुद्धा 800ला भाग जाणार नाही. म्हणून या ठिकाणी या गणितातील पहिला वेग असणार आहे 25 मीटर पर सेकंद आणि दुसरा वेग असणार आहे 25 अधिक 15 म्हणजे 40 मीटर पर सेकंद. तर या पद्धतीने तुम्ही हा प्रश्न सोडवू शकतात. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. अ शहरापासून ब शहरापर्यंत एक व्यक्ती पहिले 2 तास 70 किमीच्या वेगाने, नंतरचे 2 तास 50 किमीच्या वेगाने आणि शेवटचे 5 तास 45 किमीच्या वेगाने गाडी चालवते, तर संपूर्ण प्रवासातील त्याचा सरासरी वेग काय? तर पहा, हे गणित सोडवत असताना बऱ्याच वेळेस असं होतं की 70, 45 आणि 50 ची सरासरी काढली जाते. तर आपल्याला हे सोडवायचं आहे कसं पहा. 2 तास वेग आहे 70, म्हणजे एकूण अंतर झालं 140 किलोमीटर. त्यानंतरचे 2 तास 50 किलोमीटरचा वेग आहे, नंतरचे 2 तास वेग आहे 50, म्हणजे अंतर झालं 100 किलोमीटर. त्यानंतर 5 तास 45 किमीच्या वेगाने, म्हणजे 5 तास 45चा वेग आहे, एकूण अंतर होईल 225 किलोमीटर. आता पहा, एकूण तास जर विचार केले तर 2 आणि 2 4 आणि हे 5 म्हणजे 9 तास वेळ लागेल. आणि एकूण अंतर किती गेलं तर हे 5, 4 आणि 2 6, 1 1 आणि हे 2 म्हणजे 465. म्हणजेच 9 तासामध्ये 465 किलोमीटर अंतर पूर्ण केलेलं आहे. म्हणून सरासरी जर काढायची असेल आपल्याला सरासरी, तर एकूण अंतर 465 भागिले 9 तास यांनी जर आपला भागाकार केला तर उत्तर मिळून जाईल. 9 1 9, 9 5 45, 1 उरले 15 होईल, 9 1 9, 6 उरले 60 होईल, 9 6 54, पुन्हा 6 9 6 54, म्हणजे याचं उत्तर येईल 51.66 किलोमीटर ही सरासरी वेग असेल. म्हणून या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, 51.66 किलोमीटर संपूर्ण प्रवासाचा सरासरी वेग असेल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. यानंतर पाहणार आहोत आपण नफा तोटा यावरील काही महत्त्वाचे प्रश्न जे की कालच्या भागामध्ये राहिली होती. एका कॉम्प्युटरची खरेदी किंमत 20,650 रुपये आहे. त्यात आणखी काही सॉफ्टवेअर टाकण्यासाठी 450 रुपये खर्च झाले. तो जर 15% नफा घेऊन विकण्यात आला तर त्या कॉम्प्युटरची विक्री किंमत किती असेल? तर या ठिकाणी मूळ खरेदी जर विचार केला आपण खरेदी, तर ती आहे 21,650. त्यानंतर सॉफ्टवेअरचा जर खर्च विचार केला सॉफ्टवेअर, तर तो आहे 450 रुपये. हे 20,650 आहे, हे 450, दोन्हीची जर बेरीज केली तर हे होईल 21,000 रुपये. तर 21,000 रुपये एकूण खर्च झाला आणि यावर आपल्याला आता 15% नफा पाहिजे. 15% म्हणजे आपण जर विचार केला तर 21,000 गुणिले 15% भागिले 100, 2 शून्य आणि 2 शून्य कटली, शून्याला 0, 15 1 15ला 5, हातच्याला 1, 15 दोन्ही 30 आणि 1 31, म्हणजे नुसता नफा होईल 3,150 रुपये. 3,150 रुपये आणि हे 21,000, 3,150 आणि 21 दोन्हीची जर बेरीज केली तर ही बेरीज येईल 24,150 रुपये. म्हणजे हा कॉम्प्युटर विक्री करावा लागेल आपल्याला 24,150 रुपयास. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. एका नव्या दूरचित्रवाणी संचाची किंमत 22,000 रुपये आहे. एका नव्या दूरचित्रवाणी संचाची किंमत म्हणजे टीव्हीची किंमत 22,000 रुपये आहे. त्याच्या किमतीत दरवर्षी 20% घट होते, तर 2 वर्षांनी त्याची किंमत किती असेल?
तर लक्षात ठेवा, जर सलग 2 वर्ष म्हणजे या ठिकाणी पहा टीव्हीची किंमत आहे 22,000 रुपये आणि दरवर्षी 20% घट होते, तर आपल्याला विचारले की 2 वर्षानंतर किंमत काय असेल. 2 वर्षानंतर, तर 2 वर्षानंतर जर किंमत काढायची असेल आपल्याला, तर हे 22,000 गुणिले 20% घट पहिल्या वर्षी म्हणजेच 80/100 गुणिले पुन्हा 80/100, कारण 2 सलग आपल्याला 20-20 सूट दिलेली आहे म्हणून 80/100 80/100. हे जर कॅल्क्युलेशन केलं आपण तर 1 0 कटेल, इथलं 1 0 इथलं 1 0 कटेल, त्यानंतर हे 1 0 आणि हे 1 0, इथलं 1 0 आणि इथलं 1 0, म्हणजे या ठिकाणी राहील 220 गुणिले 8×8 64, आणि हा जर गुणाकार तुम्ही केला तर तो गुणाकार येईल 14,080 रुपये. म्हणून या प्रश्नाचं उत्तर असेल पर्याय क्रमांक 1 14,080 रुपये. त्या दूरचित्रसंचाची किंमत 2 वर्षानंतर होईल. यानंतर पाहूया पुढील प्रश्न. विद्यार्थी मित्रांनो, जीनियस मॅथ पोलीस भरती विशेष गणित बुद्धिमत्ता 2800 प्रश्न असलेला गेस प्रश्नसंच आपणास घरपोच हवा असेल तर आपण या नंबरवर संपर्क साधू शकतात. त्याचबरोबर नवोदय प्रवेश परीक्षा, स्कॉलरशिप 5वी, स्कॉलरशिप 8वी, मार्गदर्शिका किंवा इतर प्रश्नसंचासाठी नक्की संपर्क करा. तुम्हाला घरपोच सर्व पुस्तके मूळ किमतीमध्ये दिले जातील. भेटूया लवकरच पुढील व्हिडिओमध्ये.